खरोखर असं वाटलं की नाही प्रत्येकाला जणू काय आपण पंढरपुरातच आहोत. याला म्हणायचं कथेमध्ये कोण आली? भक्ती आली. आणि भक्ती माता सांगायला लागली, ज्या वेळेला मी पंढरपुरामध्ये गेले तिथे काय अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. तिथं मी नाचायला लागले, मी डोलायला लागले. माझे दोन्ही पुत्र हे डोलायला लागले, नाचायला लागले, आनंद झाले. पण पुढे झालं काय? मी गुजरात मध्ये गेले भ्रमण करत असताना, आणि ज्या वेळेला आमचं गुजरात मध्ये आगमन झालं त्यावेळेला झालं असं, गुर्जरे जीर्णता गताहा. आमची अवस्था अशी झाली की आम्ही जीर्ण झालो. मला वृद्धत्व प्राप्त झालं, मी म्हातारे झाले, आणि माझ्या सोबत माझे दोन्ही पुत्र ज्ञान आणि वैराग्य हे देखील म्हातारे झाले. गुजरात मध्ये आहे काय? जिथं जास्त असतं ना तिथं भक्ती नसते, ज्ञान पण नसतं, आणि वैराग्य पण. म्हाताऱ्या अवस्थेमध्ये त्यांना कोणी विचारत नाही. आणि जिथं सरस्वती तिथं लक्ष्मी नाही, जिथं लक्ष्मी तिथं सरस्वती होत महाराज. असं काही झाडाकडे ज्ञान असतं पण याला थोडस कमीतो, आणि आमच्याकडे पैसा. काही जणांकडे भरपूर पैसा आहे पण सरस्वती ज्ञानच जरा कमी आमच्याकडे. काही जणांकडे संपत्ती आहे, ज्ञानाची संपत्ती आहे, क्वचित असतात महाराज ज्याच्यावरती भगवंताची विशेष कृपा असते. ज्ञानही आहे आणि संपत्तीही आहे, त्यांच्यावर भगवंताची विशेष कृपा असते. मी गुजरात मध्ये गेले माझ्या दोन्ही पुत्रांना घेऊन, त्यावेळेला मात्र मी वृद्ध झाले. तिथंच मी एका जागेवरती बसले, विचार केला, मला वृद्धत्व प्राप्त झाले, माझे दोन्ही पुत्र हे देखील जीर्ण झाले. चला आमचं दुःख दूर करण्याकरता आम्ही काय करावं असा मी विचार करत असताना मला देवाची आठवण झाली, त्या कृष्ण कन्हैयाची आठवण झाली. आणि मग मी विचार केला, म्हणजे कृष्ण कन्हैया ज्या भूमीवरती रांगले, ज्या भूमीवरती खेळले, ती भूमी म्हणजे वृंदावन भूमी. चला तिथं आपण जाऊया. हा विचार करून मी या वृंदावन भूमीमध्ये पाऊल टाकलं. पाऊल टाकल्याबरोबर इथं काय महाराज, वृंदावन भूमीमध्ये गेल्यानंतर आपण बरेच जण त्या ठिकाणी गेलो असतो महाराज. कुठं? वृंदावन भूमीमध्ये. कोण कोण गेलं? हातवरती करा. वा 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 वा, इथं बरेच जण गेलेत. महाराज बी गेले. तुम्ही पण गेले होते का डॉक्टर साहेब? वा वा वा. तिथं काय महाराज आनंद आहे महाराज. वृंदावन का कन कन बोले श्री राधा राधा. इथून संभाजीनगरला समजा, तिथून सचखंड एक्सप्रेस पकडायची, मथुरेला उतरायचं. तिथं उतरल्या बरोबर ते बॅटरीवरचे रिक्षा असतात, ते समोर येतात. ते म्हणत नाही कुठं जायचं म्हणून अगोदर, ते अगोदर म्हणतात राधे राधे, मग म्हणतात कहा चलोगे, वृंदावन चलोगे, बरसाना चलोगे, गोकुल चलोगे, मथुरा चलोगे, कहा चलोगे आप. अगोदर म्हणतात राधे राधे, आणि आपल्यालाही म्हणायला लावतात राधे राधे. मग आपण अगोदर राधे राधे म्हणायचं, नंतर आपल्याला रिक्षामध्ये बसू देतात. जो राधे राधे म्हणत नाही ना, तुमच्या आवडीचं आहे. मग तिथं काय महाराज, राधे राधे, रात्रंदिवस राधे राधे, रात्रंदिवस राधे 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 कहने की आदत सी.